आज मीरा भाईंदर में गोल्डन सर्कल से लेकर मीरा भाईंदर महानगर पालिका तक मीरा भाईंदर की सड़कों पर हुए खड्डों को लेकर और गहन कचरा प्रकल्प तथा मीरा भाईंदर में सरकारी हॉस्पिटलों के खस्ते हालातों को लेकर मीरा भाईंदर की शिवसेना यानी उद्धव ठाकरे वाली शिवसेना के कार्यकर्ताओं और नगर सेवकों ने मीरा भाईंदर संपर्क प्रमुख विनोद घोसालकर के नेतृत्व में जन आक्रोश रैली मीरा भाईंदर महानगर पालिका के आयुक्त दिलीप ढोले के खिलाफ निकाली। इस विषय पर जब हमने शिवसेना के संपर्क प्रमुख विनोद घोसालकर और प्रवक्ता शैलेश पांडे से जब हम लोगों ने बातचीत की तो उन्होंने क्या कहा, देखिए पूरी खबर। महानगर पालिका मीरा भाईंदर की ओर हमारे शिवसेना के सभी नगर सेवक, हमारे शिवसेना के सभी पदाधिकारी ये आज हमारे मोर्चा लेके आए थे। इधर आज महानगर पालिका आयुक्त यहाँ उपस्थित नहीं थे। हमें कहा गया कि मंत्रालय में मीटिंग के लिए गए हैं। अभी हमको ये बात चेक करना पड़ेगी कि आयुक्त महोदय सही में मीटिंग में गए थे कि किसी राज्य के दबाव में यहाँ काम कर रहे हैं। वो भी आगे आने वाले दिनों में हमें पता लगाना पड़ेगा। मैं अगर बोरोली में रहता हूँ तो भी यहाँ की कार्य पद्धति मुझे पूरी मालूमात है। राजकीय दबाव और दो चार व्यक्ति का मिली जुली सरकार नगर सेवक को बाजू में रख के ये मीरा भाईंदर का काम शुरू है, उसको रोक लगाने के काम शिवसेना करेगी। ये पहला मैं आयुक्त साहब को इशारा देना चाहता हूँ। दूसरी बात यह है कि आज बारिश है, सारे त्यौहार आ रहे हैं, गणपति आ रहा है, गोविंदा आ रहा है, और जो लोगों को खड्डे से जो तकलीफ हो रही है वो खड्डे की 8 दिन में खड्डे मुक्त मीरा भाईंदर होना चाहिए, ऐसी हमारी मांग थी। वो लोगों ने ये मांग स्वीकारी है कि हम लोग जल्दी से जल्दी ये मीरा भाईंदर के रास्ते के खड्डे बुझाएंगे, ऐसा भी हमें आश्वासन दिया था। तीसरी बात है कचरा प्रकल्प। एक मीरा भाईंदर एक खाड़ी किनारा है, एक वन, उसमें वन खाता भी आता है बहुत सारी जगह पे, और ये ब्यूटी भी संभालना चाहिए, निसर्ग भी संभालना चाहिए, समुद्र भी संभालना चाहिए, और एक कचरा प्रकल्प भी होना चाहिए। लेकिन पहले आपको पता था कि फाउंटेन होटल के पीछे की कचरा प्रकल्प के लिए महानगर पालिका ने निर्णय लिया था, लेकिन किसी के दबाव के और किसने जमीन खरीदी के सब, और किसको रिसोर्ट होटल लाना है, ये हमें मंजूर नहीं है। अगर होटल के लिए, रिसोर्ट के लिए, रिसोर्ट भी होना चाहिए, लेकिन वो जो जगह थी बस्ती के बाहर थी, शहर के बाहर थी, तो ये कुछ समझते नहीं है। और अभी हमें मालूम पड़ा है कि 10 जगह शहर में एक कचरा प्रकल्प का छोटा हो बड़ा हो करने का सोच रहे हैं। हम पूरा इशारा दिया है, एक भी प्रकल्प बस्ती में नहीं होएगा। अगर आप करने की कोशिश करेंगे तो शिवसेना के साथ आपका मुकाबला है, ऐसा भी हम बताया है। साहब, शिवसेना के माजी विधायक प्रताप सरनाईक ने खुद ये इस प्रोजेक्ट का विरोध किया था पहले, बाद में समर्थन किया, क्या कहेंगे? उनको ही पूछो ना, जगह किसने लिया उधर परचेज करो, जाके देखो, पत्रकार है आप। और बार बार मुझे प्रताप सरनाईक के बारे में कुछ बोलना नहीं है, हे पहिला मी आपको बता देना चाहता हूँ। सर, मीरा भाईंदरमध्ये मेट्रोचं काम जोरात चालू आहे, बोला। पण ज्या आपल्याला मूलभूत सुविधा लागतात म्हणजे रस्ते असू दे, पाणी असू दे, ते अजून मीरा भाईंदरमध्ये अजून सोयीस्कर झालेत नाही। ह्याच्या पाठीमागे आपण काय सांगू? अरे मी तेच सांगितलं की इथे मीरा भाईंदर नगरपालिकेचा कारभार हा काही ठराविक लोकांच्या हातात आहे, आणि त्याला आता तर शासन नाही आहे, त्यापूर्वीचं शासन होते, त्या शासनाची पूर्ण त्यांना मदत होती। इथल्या आयुक्ताला वरून दबाव आणून, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दबाव आणून आपले आर्थिक प्रोजेक्ट खडे करण्याचं काम ह्या मीरा भाईंदरच्या हद्दीत मागील सरकार असताना झालं होतं। हे तुम्ही सगळ्यांनी लिहिलं होतं, तुम्ही बातम्या दिल्या होत्या, त्या अनुषंगाने माझं मत तयार झालेलं आहे। आणि म्हणून मी आज इथे सांगितलं महापालिकेच्या आयुक्तांना की मीरा भाईंदर नगरपालिकाचा हक्क पहिला नगरसेवकांचा आहे। नगरसेवक जे ठराव करतात त्याला पहिल्यांदा प्रायोरिटी द्या, आणि नंतर कोण असतील आमदार खासदार त्यांना नंतर द्या।
अशा प्रकारे महानगरपालिका ही स्थानिक स्तराची संस्था आहे, ती काय राज्य चालवत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचा भ्रष्टाचार मुक्त सुद्धा मला महानगरपालिका पाहिजे. धन्यवाद. शिवसेना आणि मीरा भाईंदरमध्ये हा एवढा विराट मोर्चा काढला, याच्या पाठीमागे कारण काय? शिवसेना बघा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे आणि शिवसेनेचा दुसरा अर्थ आहे आंदोलन. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जे शिकवण दिलेलं आहे ते फक्त आणि फक्त आंदोलनामुळे ही शिवसेना वाढलेली आहे आणि जनतेसाठी, जनतेच्या सुखसुविधासाठी आम्ही सतत आंदोलन करत असतो. आणि त्याच्याचमध्ये आज मीरा भाईंदर शहरामध्ये मीरा भाईंदर शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही 3 विषयासाठी आंदोलन करत आहोत. विषय नंबर 1, मीरा भाईंदर शहरामध्ये जे सर्व ठिकाणी खड्डे आहेत, त्या खड्ड्यामुळे, रोडवर खड्डे आहेत त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होत आहेत. 2 व्हीलर गाड्यांचे ॲक्सिडेंट होत आहेत, रिक्षामध्ये जे लोक जात आहेत त्यांच्या कमरेला, मानेला त्रास होतो आहे. इवन काही गर्भवती महिला असतात त्यांनाही खूप त्रास होतो, महिलांना त्रास होतो, जे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांना त्रास होतो. सर्व नागरिकांना या खड्ड्यामुळे त्रासापासून त्यांच्या समस्येचं समाधान करावा म्हणून खड्डा भरो आणि सर्व खड्डे भरून रोड चांगला करावा अशी आमची पहिली मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की भाईंदर पूर्वमध्ये 10 ठिकाणी ओल्या कचऱ्यातून खत बनवून कचरा प्रकल्प बनवण्याचा प्रशासनाने आणि शासनाने हा जो विषय आणलेला आहे त्याच्या विरोधामध्ये नागरिक क्षेत्रामध्ये, लोकवस्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा प्रकल्प रद्द करा अशी आमची दुसरी मागणी आहे. आणि तिसरी मागणी, आपल्या मीरा भाईंदर शहरामध्ये एकमेव पंडित भीमसेन जोशी हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण जातात, ॲडमिट होतात, त्यांना जेवण मिळत नाही आहे. काही NGOच्या माध्यमातून त्यांना जेवण देण्यात येत आहे आणि औषधात नाही आहे आणि स्टाफ नाही आहे, डॉक्टर्सची कमी आहे, नर्सची कमी आहे, स्टाफची कमी आहे. म्हणजे खूप दुरावस्था आहे, रुग्णांना खूप त्रास होत आहे. म्हणजे हे सर्व त्रासापासून मीरा भाईंदर शहराच्या रुग्णांना, नागरिकांना आम्ही त्यांच्या समस्येचा समाधानाकरिता या 3 मुद्द्याकरता आम्ही हा जनमोर्चा महानगरपालिकेच्या आयुक्त आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा विरोधात आणलेला आहे. सर, एक प्रश्न मी विचारतोय की तुम्ही बोलताय की मीरा भाईंदर शहरामध्ये खड्डे भरायच्यासाठी आम्ही आंदोलन करताय. हा प्रकरणात दरवर्षी होतो आणि शेवटच्या महिन्याला कधी म्हणजे 3 महिने पाऊस पडल्यानंतर शेवटच्या महिन्यालाच पॉलिटिशियन, प्रत्येक जनप्रतिनिधी जागरूक होतात. असं का? नाही बघा, आमचे नगरसेवकांनी आणि आम्ही याच्या अगोदरसुद्धा आयुक्तांना पत्र दिले होते. ज्या वेळी खड्डे आम्हाला ज्या ठिकाणी ज्या प्रभागामध्ये दिसले आम्ही त्याच्याही अगोदर पत्र दिलं होतं, त्यांना इंटिमेट केलं होतं. पण तुम्ही असं बोलतात दरवर्षी, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये आम्हाला कुठे ना कुठे भारतीय जनता पक्षाच्या सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार दिसतो. म्हणजे पहिला रोड बनवायचा, मग पावसाळ्यात रोड खराब झाले की परत टेंडर काढायचा. हा टेंडर घोटाळा आहे मला असं वाटतो. पण टेंडर घोटाळ्याच्या विरोधात, भ्रष्टाचारावर तर आम्ही बोलूच, पण आज सध्या आम्ही हे जे खड्डे पहिल्या तुम्ही भरा आणि लोकांना खड्ड्यापासून दूर ठेवा आणि त्यांना चांगली सुविधा मिळू द्या. सर, अभी आपने कुछ महीने पहले आपने इस घन कचरा प्रकल्प का विरोध किया था आपने और बोला था कि हम अगर ये प्रकल्प अगर लाते हैं तो मैं आत्मदहन करूँगा. तो क्या इस समय जो सरनाई जी सपोर्ट किए हैं, क्या उस पर आप आत्मदहन की बात करेंगे या फिर किस तरह से इसका विरोध करेंगे? देखिए भाई साहब, मैं आपको स्पष्ट तौर से क्लियर कर दूं, 4 महीने पहले फरवरी में जो प्रोजेक्ट आया था वो प्रोजेक्ट एकदम अलग था. वो सिर्फ एक प्रभाग था, प्रभाग क्रमांक 10 में, वो भी स्कूल रिजर्वेशन की जगह पर था. और दूसरी बात, वो सूखे कचरे से बनाने का था, वो भी एक NGO को दिया गया था. वो भी NGO पूरा पैसा देने वाली थी ऐसा उनका कहना था, लेकिन उसके अंदर भी मुझे भ्रष्टाचार की बू आई थी. इसके लिए हमने आत्मदहन की चेतावनी दी थी. एक बार नहीं, 2 बार आंदोलन किया था और जनता के आंदोलन और शिवसेना के साथ देने से हमारे आंदोलन के कारण वो प्रोजेक्ट रद्द हो गया था और प्रोजेक्ट रद्द हो चुका है. अब ये जो प्रोजेक्ट आया है ये नए सिरे से दूसरा प्रोजेक्ट है और ये गीले कचरे से खत बनाने का कचरा प्रकल्प है. और ये एक वार्ड नहीं, भाईंदरपुर से लेकर काशीमीरा तक के 10 प्रभागों में 10 अलग अलग जगहों पर आ रहा है. और सबसे बड़ी बात कि इसके अंदर 50 करोड़ की राशि, जिसमें 75% राज्य सरकार और 25% महानगर पालिका का पैसा लगेगा. और वो राज्य सरकार और महानगर पालिका का जो पैसा है वो जनता का पैसा है, जनता के खून पसीने से दिए गए टैक्स का पैसा है. इसलिए हम इसका पुरजोर विरोध कर रहे हैं और इसके लिए आज विशाल मोर्चा लेकर आए हैं.